पाठवायचं. माझं नाव सांग सर. कोकण 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 कोकण. पहिल्यांदा आम्ही मालवणमध्ये गेलो आणि सर्वांना विचारलं की इथलं बेस्ट हॉटेल कोणतं आहे जेवण्यासाठी, व्हेज आणि नॉनव्हेज जे दोन्ही बेस्ट मिळेल. तर आम्हाला सजेस्ट केलं चैतन्य म्हणून एक हॉटेल आहे, तिथे सर्वात बेस्ट फूड मिळतं म्हणून. सगळ्यांचे रिव्ह्यू तेच होते. आम्ही रोडनी लोकांना विचारत होतो. जर गाईज तुम्हाला जास्त झणझणीत जेवण आवडत असेल, जास्त तिखट तुम्ही खात असाल, तर हे हॉटेल तुमच्यासाठी नाही आहे. इथे थोडंसं नॉर्मल टेस्ट आहे, म्हणजे जास्त तिखट नाही आहे इथली टेस्ट पण. आणि गाईज इथे आम्ही ट्राय केलं काजू घेण्यासाठी. आम्ही शॉपमध्ये गेलो आणि बघितलं तर इथे पुण्यात आणि इथे काजूचा रेट हा सेमच आहे. आणि त्यानंतर गाईज आम्ही इथेच स्टे केला, म्हणजे इथेच आसपास स्टे केला आणि नंतर आम्ही मॉर्निंगला गेलो खवणे बीचवरती कायाकिंग. आणि गाईज आम्ही मॉर्निंगला गेल्यामुळे आम्हाला जास्त गर्दीचा सामना करावा लागला नाही, नाहीतर खूप गर्दी असते. त्यांनी आम्हाला सांगितलं इव्हिनिंगला खूपच जास्त गर्दी असते. चला आता आम्ही करणार आहे कायाकिंग. कायाकिंग आता फक्त कायाकिंग करायची आणि मग पुढे निघायचं गुहागरला. आणि गाईज आम्ही आमच्या सेफ्टीसाठी, कारण पाण्याची भीती मला खूप जास्त वाटते आणि ब्रूलासुद्धा वाटते, त्याच्यामुळे आम्ही एक पर्सनल गाईडसुद्धा घेतला आमच्यासोबत, जो की आमच्यासोबतच राहील आणि त्याच्यासोबत आम्ही गेलो. सो गाईज ह्या बोटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर 150 रुपये तिकीट आहे आणि प्रति व्यक्ती 150 रुपये. आणि आम्ही गाईड घेतला त्याचे 200 रुपये, कारण तो आमच्या सोबतच होता. आणि गाईज आधी आम्हाला त्यांनी शिकवलं होतं की कशी चालवायची, लेफ्टला मारले तर राईटला जाणार, राईटला मारले तर लेफ्टला जाणार. पण आम्ही दोघं होतो त्याच्यामुळे सगळी गडबड आणि आमची बोट सारखीच म्हणजे अडकत होती. आणि गाईज आम्ही भांडणं सुद्धा करायला लागलो तिथे की तू इकडं मारलं म्हणून तिकडं गेली, तू तिकडं मारलं म्हणून ते इकडं गेलं. असा आमचा गोंधळ चालू झाला आणि नंतर मी त्यांच्याच बोटमध्ये जाऊन बसली आणि ध्रुवने एकट्याची आणि स्वतःची गाईज सेपरेट तुम्हाला चालवली. माहिती आहे का, ज्यासाठी व्लॉगर्स स्पेशली येतात ह्या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि कॅप्चर करण्यासाठी, ते पक्षी आम्हाला दिसले तिथे. आणि आमचा जो गाईड होता त्याने सांगितलं की हे पक्षी दिसतच नाहीत, म्हणजे लोक ह्याला पाहण्यासाठी येतात पण त्यांना दिसत नाही आणि तुम्हाला हे दिसलेत. आणि दुसरा सुद्धा पक्षी पुढे गेल्यावरती आम्हाला दिसला. वाव, आम्हाला आणि गाईज खूप आम्ही छान बोट वाटलं. थोडीशी त्याच्या जवळ ठेवली आणि तरी सुद्धा तो जागचा हलला नाही, त्याच्यामुळे तर अजूनच छान वाटत होतं आणि तो असा कॅप्चर झाला आमच्या व्हिडिओमध्ये. वाव, खूपच छान वाटत होतं. सर्वात छान तर मला ही मॉर्निंगची वाईब वाटली की ज्याच्यामुळे एकदम असं फ्रेश वाटतंय ना, वातावरण किती फ्रेश वाटतंय आणि मॉर्निंग असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं. आणि गाईज थोडं पुढं गेल्यावरती मला हे समजलं की इथे पाणी थोडंसं कमीच असतं, म्हणजे लिटरली माझ्या गुडघ्यापर्यंतच पाणी होतं आणि मी खाली उतरून उभी राहिले होते पाण्यामध्ये. आणि मग मला समजलं की इथे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आणि मग मी सेफली म्हणजे खूप फ्री झाले. आणि आमचे जे गाईड होते ना, मानव म्हसूरकर, त्यांनी तर आम्हाला इतकी हेल्प केली ना, म्हणजे आमच्यासोबत थांबले, आमच्यावरती चिडले नाही. आम्ही तिथे उभे राहून रील शूट करत होतो तरी पण ते आमच्यासोबत राहिले आणि आम्ही रील शूट करून मग. सो गाईज ह्या सर्वांचे नंबर हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत. सो कॉन्टॅक्ट करा यांना आणि नक्की जा काहीतरी नवीन अनुभवायला आणि नवीन एक्सपिरियन्स छान. आणि गाईज इथे एंट्री केल्यावरती आम्हाला एक गोष्ट समजली की इथे मासे लपतात आणि सरकारने कांदळवन हे कापण्यासाठी बंदी घातलेली आहे, कारण खूप जास्त पुराचं जेव्हा प्रमाण वाढतं किंवा जास्त पाणी येतं तेव्हा हे कांदळवन जे आहे ते हे रोखण्याचं काम करतं पाण्याला आणि बरेचशी गावंही त्याच्यामुळे वाचू शकतात, बरेचशी शहरं वाचू शकतात, त्याच्यामध्ये पाणी साठत नाही. त्याच्यामुळे ही बंदी घातलेली आहे सरकार. सुनामी आणि पुरापासून वाचण्यासाठी हे कांदळवन खूप महत्त्वाचं आहे आणि हे कांदळवन हे हे तिथल्या घे. गावकऱ्यांनी तसंच ठेवलेलं आहे, जपलेलं आहे. आणि नंतर आम्ही दमून आल्यानंतर 1-1.5 तासाने किंवा 2 ताससुद्धा आम्ही तिथे थांबलो असेल आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. हे तिथंच घेऊन आम्ही तिथंच खाल्लंय. तिथंच एक हॉटेल होतं सुंदर असं, तिथे आम्ही जेवलो असं. सोलकरी हे सुरमई खा.
नाव कोकण आहे हे आणि हॉटेलचं नाव तामणकर. जेवण पण मिळतं एकदम मस्त जेवण त्यांचं. आपलं आमचं हे खवणे कयाकिंग पॉईंटवर दुकान आहे तामणकर हॉटेल. तिथे कयाकिंग पण आमच्या जवळ सोय केली जाते आणि जेवणाची पण सोय केली जाते, पण ऑर्डर अगोदर एक 15-20 मिनटं अगोदर द्यावी लागते. एकदमच छान जेवण होतं, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही ओळखावं म्हणून पण मी सांगते तुम्हाला. आणि खवणे बीचच्या जवळच आहे ह्यांचं शॉप, पण एकदम छान भेटतं जेवण. चला. हा या. सो गाईज डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.